ते बाजी मारण्यासाठी मी बाजीराव बाबू देवटे स्वतः आता मी बघतोय, कारण संजय दादांनी जे कामाचा विकास गेल्या 10 वर्षापूर्वी केलाय त्या विकासाचा जोरावर आम्हाला 100% धनुष्यबाण आपला भगवा झेंडा फडकल हेच वाटतं. मग म्हणजे आता तुम्ही म्हणताय पण तुमच्या समोर मुश्रीफ आणि घाटगे अशी युती आहे, मग त्या युतीचा काही परिणाम होईल का? युतीचा काही परिणाम होणार नाही, कारण का संजय दादा असतील, वीरेंद्र भैया असतील किंवा परवीन दादा पाटील असतील, शिनी आतापर्यंत हा मुरगुडसाठी चांगला विकास राबवलेला आहे. कारण अजूनपर्यंत असा विकास झालाच नव्हता. जवळजवळ 70-72 कोटीचा विकास मुरगुडसाठी हे केलाय. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, अंबाबाईचं मंदिर असेल किंवा लाईटीचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, गटरींचा प्रश्न असेल किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, असा अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावल्यामुळं विकासाच्या जोरावरती भगवा झेंडा 100% फडकणार हे म्हणजे 100%. मग या निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा कोणता वाटतो तुम्हाला? आमच्यासाठी महत्वाचा मुद्दा म्हणजे विकासाचं राजकारण चांगलं आहे, तर तो आपला विकासाचा मुद्दाच आपल्याला चांगला वाटते नाही. मग तुम्हाला असं वाटतं की शिवसेना भाजपच येणार? शिवसेना भाजपच. मुरगुडच्या पूर्ण जनतेच्या मनात हेच असेल असं वाटतं? हो हो हो, शिवसेना भाजप. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.